सातपुड्याच्या डोंगर टेकड्यांवर झाडाझुडपात थापटी कवलं आणि बांबूच्या कुडांच्या भिंतीचा आडोसा करून आपलं जीवन जगणारे तिथले आदिवासी बांधव निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचे नियम पाळून आपले जीवन जगत असतात. निसर्ग संवर्धनाचे व संरक्षणाचे काम आदिवासी बांधव करत असतात. त्यांचे अनेक सण उत्सव आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे होळी सण होय. आदिवासी लोकांच्या होळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या होळी सणाला हजारो वर्षांचा इतिहास आपल्याला दिसून येतो. होळी सणानिमित्त सातपुड्यातील वाड्या पाड्यांवर जाण्याचा योग आला. तिथं असणाऱ्या आमच्या आदिवासी बांधवांमध्ये मिळून मिसळून त्यांच्या जगण्याचा अनुभव घेता आला. आदिवासी बांधवांची संस्कृती, परंपरा, रूढी, चालीरीती या जपण्याचं काम तिथं असणारे आमचे आदिवासी करताना दिसून येतात. सातपुडा डोंगर परिसरातील होळी ही महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. सातपुड्यातील होळी पाहण्यासाठी अगदी देश विदेशातून अनेक लोक आपल्याला त्या ठिकाणी आलेले दिसून येतात. मोलमजुरीसाठी पोटा पाण्यासाठी गाव सोडून गेलेले मजूर या होळीच्या सणासाठी हळूहळू गावाकडे येऊ लागतात. होळिका उत्सवाची सुरुवात ही माघ पौर्णिमेला दांडा पूजनानं होते. आदिवासी बांधवांच्या संस्कृतीत दांडा पूजनाला विशेष असं महत्त्व आहे. होळिका पौर्णिमेला दांडापूजन झाले की सातपुड्यातील वाड्या पाड्यांवर ढोलाचा आणि घुंगरांचा आवाज घुमू लागतो. खापरी कवलं आणि कुडांच्या भिंती असलेल्या घरांच्या सांदी कोपऱ्यात आणि खुंटीला अडकवलेले बांधलेले ढोल घुंगर बाहेर निघू लागतात. गावागावात ढोल आणि घुंगरांचा आवाज घुमू लागतो. अख्खा सातपुडा ढोल आणि घुंगरांच्या तालावर फेर धरू लागतो. निमित्त असतं ते मात्र इथं असणाऱ्या या होलिका महोत्सवाचं. आज आपण आहोत नंदुरबार जिल्ह्याचं जे काही टेंभुर्णी गाव आहे या टेंभुर्णी गावात आहोत. आणि या ठिकाणी नंदुरबार जिल्हा हा आदिवासींचा आमचा जिल्हा समजला जातो. आणि या जिल्ह्यामध्ये जगात सगळ्यात भारी होळी ही साजरी केली जाते. तर भारतातल्या ज्या काही महत्त्वाच्या होळी आहेत त्याच्यापैकी अतिशय चांगली होळी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये साजरी केली जाते. या ठिकाणची जी काही सांस्कृतिक परंपरा आहे ही सांस्कृतिक परंपरा जपण्याचं काम या ठिकाणचे आमचे आदिवासी बांधव आहेत ते करत आहेत. आपण पाहू शकताय अगदी पारंपरिक पोशाखामध्ये या ठिकाणी हे आदिवासी बांधव या होळीची तयारी करत आहेत. आपल्यासोबत आमच्या या होळीचे जे काही कलाकार आहेत हे कलाकार आहेत. तर हे प्रत्यक्ष आपल्याला होळी कशी साजरी केली जातात ते आता या ठिकाणी सांगणार आहेत. काका तुमचं नाव सांगा आणि होळी कशी साजरी केली ते सांगा. रायसिंग वेल्या वडवी गाव टेंभुर्णी या दडगाव तालुका जिल्हा नंदुरबार. कशी केली होळी कशी केली जाते आपल्याकडे सांगले गेले.
काय काय केलं जातं? डोल वाजवते सांगा तुम्ही, बोला बोला बोला. तुम्ही घाबराव नाही नाही अहो, काय नाही घाबरू. आपल्या भाषेत बोलायचं जसं बोलतो तसं. तुमच्या भाषेत. आमरा आदिवासी मा दडगाव तालुका टेंभुर्णी उरले होते काय 5 दिहान किंवा 3 दिहान मानताली नामो ये हांजो रात्री उली गोयली नंतर आमो या आम्र बाधा बुद्धी तशा आमो गाव कोरी मा आमो फिरतला पाऊड आपतला मोह धान्य आपतला. मित्रांनो, आपण पाहिलं असेल या ठिकाणची यांची बोलीभाषा वेगळी आहे, परंतु त्यांनी जे सांगितलं की या ठिकाणची होळी आमची जवळजवळ 5 दिवसांची होळी असते आणि या 5 दिवसाच्या होळीमध्ये ही प्रत्येक गावागावामध्ये हे जे काही होळी साजरी केली जाते आणि हे करत असताना गावागावात घराघरात फिरतो आणि तिथं लोक आम्हाला धान्य देतात, काही लोक पैसा देतात आणि त्याच्यातून हे काही उदरनिर्वाहाचं नाही, परंतु एक आनंद आहे, आमची संस्कृती आहे, ती संस्कृती जपायचं काम आम्ही या होळीच्या माध्यमातून करत असतो असं या ठिकाणचे आमचे आदिवासी बांधव सांगतात. खरं म्हणजे आम्ही स्वतः पुण्यावरून आलेलो आहोत, परंतु खास पुण्यावरनं ही होळी पाहिलं आम्ही या ठिकाणी या नंदुरबारमध्ये आलेलो आहोत आणि इथली माणसं पाहिली, ही होळी पाहिली, खूप आनंद वाटला आणि यांची जी संस्कृती आहे खरंच जगामध्ये सगळ्यात भारी संस्कृती आपल्या लोकांची पाहायला मिळते. होळीसाठी जो दांडा आणला जातो, जो खांब आणला जातो, तो शेजारी असणाऱ्या गुजरात राज्यातून आणला जातो. हा खांब आणण्यासाठी साधारणतः 10 ते 15 तरुण पायी गुजरातमध्ये जंगलात जातात. तो जो काही दांडा असतो, तो खांब असतो, तो बांबूचा खांब संपूर्णपणे मुळासकट खोदून अनवाणी पायांनी पुन्हा चालत ते आपल्या गावांमध्ये घेऊन येतात. गावामध्ये आल्यावर त्या दांड्याची गावोगावी वाड्यांमध्ये पूजा अर्चा होते. होलिकोत्सवाला गावागावात वाड्यात कलापथकांची जोरदार तयारी चालू असते. पारंपरिक वेशभूषा, अलंकार, घुंगरं, वाळलेले भोपळे कमरेला बांधून हे कलाकार आपली कला सादर करत असतात. सातपुड्यामध्ये होलिका उत्सव जवळजवळ 15 दिवस चालतो. दांडा पूजनानंतर प्रत्येक वाड्यामध्ये गावागावामध्ये जी काही होळीची कलापथकं असतात, कलाकार असतात, हे आपली कला सादर करतात व एका विशिष्ट दिवशी ज्या ठिकाणी होळीचं नियोजन असतं अशा नामांकित होळीच्या ठिकाणी ही कलापथकं पायी चालत
आपली जी काही कला आहे, आपली जी काही संस्कृती आहे, ही संस्कृती त्या मुख्य ठिकाणी या होळीच्या निमित्तानं सादर करत असतात.